इकडे वा फुल रेडी. इकडे बॅट्समन. तर हा चला आता क्रिकेट खेळायला जाऊ आपण. वा 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 वा. अरे वा. और इस दुनिया में परफेक्ट का ब्लॉग नहीं देखा तो इस जीवन में जगने में क्या मजा. अरे नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. आणि रेडी झालो, बॅग वगैरे घेतली. ऐसा नहीं किधर पढ़ने वढ़ने जा रहा हूँ अभी भैया के घर पे. आणि हे पा एकटाच राहिले. अकेला ही जीवन है. अकेला ही जीवन नाही. आता गर्लफ्रेंडच्या घरी जाते. हा गर्लफ्रेंड सोबत फिरायला जाते. आणि ते जास्त गेला गावाले, म्हणजे गेला गावाले है ना. गेला गावाले. फोन मध्ये अलाराम लावला, स्वतः उठला, मला उठवलं नाही. आता 11 वाजले आणि फायनल रेडी वगैरे झालो मस्त. कपडे धुतले. आज कसा सुट्टीचा दिवस होता, थोडंसं लेट झालं. आणि आता फायनली निघालोय दादाच्या रूमसाठी, हिंजवडीसाठी. चला हिंजवडी फिरू आणि दाखवतोच तुम्हाला काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि शिवमवर थोडंसं लक्ष ठेवजा, म्हणजे कसं शिवम कुठेही जाणार आहे आता. शिवम माहिती आहे ना मला कुठे जाणार आहे. कपडे पण धुतले त्यानं बा. तर चला जाऊ आता पटापट. कसं आहे, बस पण पकडायची आहे, तिथून हिंजवडीला जायचं आहे. सो लॉंग रूट. चला पटकन. तर मित्रांनो पहा, फायनली आता दादाच्या घरी पोहोचलो आणि जेवण करायला आम्ही. तर फायनली पाहिजे दिस इज आर लंच फॉर द डे. दादाही आहे इकडे, हाय दादा आहे. आणि दिस इज ऑल द कॉर्पोरेट लाईफ, म्हणजे सॅटर्डे संडे सगळे कॉर्पोरेटवाले इथे येत असते, अशी इन्फॉर्मेशन भेटली. आता मस्त जेवण वगैरे करून घेऊ आणि थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊ. कसं आपलं आयुष्य बहुतेक इथंच जाणार आहे, त्याच्यासाठी पहिलेच इन्फॉर्मेशन घेतली बरी राहते. दादा लोक एक्सप्लेन करून राहिले आपल्याला बऱ्याचशा गोष्टी. तर चला आता पहिला फोकस जेवणावर करू. पटापट जेवण करून घेऊ और फिर मिळते. मित्रांनो फायनली आम्ही जेवण करून आलो आणि आता चाललो क्रिकेट खेळायला. इकडे वा फुल रेडी. इकडे बॅट्समन. तर हा चला आता क्रिकेट खेळायला जाऊ आपण. नेट्समध्येच जाणार आहे, दाखवतो. इधर भी ब्लॉग बनेगा, टेन्शन नाही लेने का. तर चला आता पटापट निघू आपण. कोणता पाहिजे रे, रेड का व्हाईट? बॉल बॉल रेड. बापरे काय ॲटिट्यूड ना, काय ॲटिट्यूड ना बाबा. फिनिश केलं. समोर असला चल हे तरी होऊन जाईल, पण मागचा वेळ ना अगं असंच होऊन जाईल. तर मित्रांनो फायनली आता रूमला लॉक लावलं आणि जेवण करायला चाललो. इकडे बा आमचे पवन दादा बा, म्हणजे एवढा भारी माणूस आहे पा. इकडे आम्हाला बोलवलं नाही आणि ती इकडे त्याचा मस्त पुलाव बनणं चालू आहे, सोयाबीन वगैरे टाकून. प्रॉपर फुल ऑन डाएट मोड माणूस आहे ना, डाएटवर आहे ना. मग आपली शायरी राहिली ना, मग कालच्या ब्लॉगमध्ये एक शायरी म्हटली, आता आजच्या ब्लॉगमध्येच माणूस लागेल ना. थांबा आठवून राहिलं. कसं शायर आहे आमच्या हॉस्टेलचा एक भारी मस्त व्यक्तिमत्व. हा आज नाही का, आज बोलली नाही कधी. आज ते लायब्ररीत बोलली नाही. कोण पहिलं प्यार आहे ना ते लायब्ररीतलं. कोणती लायब्ररी? ते बोललीवरच तुम्ही शायरी म्हणता ना. ऐसा कुछ नहीं भाई. हमारा 4 तारीख को पेपर है. 4 तारीख को पेपर है. फाइनली एडमिट कार्ड भी आया है. ऍडमिट कार्ड ही आलं. सेंटर हमारा मेरा होम डिस्ट्रिक्ट हिंगोली. हिंगोली. मग चालला का घरी? Yes. अरे वा. मग आता तिचं गुड लक घेऊन जातो.
तर प्रथमेशचं म्हणणं असं आहे की आज एक शायरी होऊनच जाऊ दे. हा ऊनच जाऊ दे, आठवण आली तिचं नाव काढलं का बरोबर शायरी आठवण येते. नाही, मला माहिती आहे ना. असं काय घ्या ना मग, चला सुरू करा. चलो जोरात, जोरात. मैं ट्राय करता हूँ. हा हा हा, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा. जोरात जोरात. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा. वा 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 वा. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा. अरे वा. और इस दुनिया में प्रथमेश तारपे का ब्लॉग नहीं देखा तो इस जीवन में जगने में क्या मजा. अरे वा 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 वा. पवन दादा प्रूव्ह राहिले आजकाल. पवन दादा, तुम्ही त्या पोरीची संगत सोडू नका. मी सांगतो, ते लायब्ररीतली पोरगी तुमच्या आयुष्य बदलून देणार आहे. ते तिचं गुड लक घ्या. 4 तारखेचा पेपर करा चांगलं. आणि परत कधी हे असं काम केलं, हे असं मस्त पुलाव वगैरे बनवला तर आमच्यासाठी ओके, नक्की बनवा आणि आम्हाला बोलवा. नक्कीच बनवा. चला आता यायचं काम तर झालं. यायला सगळं सप्लाय करते याची लायब्ररीतली मैत्रीण. आपल्याला कोणी नाही मैत्रीण वगैरे, आपल्याला मेसमध्ये जेवायला जावं लागते. चला जाऊ आता पटकन जेवण करायला. शिवमन आदित्य ऑलरेडी गेले आहे. बघू मेसमध्ये सापडते का नाही. आणि आपला बॉटल घेऊन जाऊ, बिकॉज खाली पाणी भरायचं आहे. चला निघू. त्याची पार्टी भेटली ना आता, मागू नका डबल. अबे 5 स्टार आहे, 5 स्टार. देना 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 देना. खाल्ल्यावर तू जीव राहिला. हा येईन चांगलं दिलं होतं. येईन आता याची पार्टी सांगू का मी काय होती. या दोघांची, या इकडे, या दोघांची पार्टी एका ग्लासात दोघांची पार्टी होती. कोणत्या हॉटेलमध्ये आपण एवढा महाग हॉटेल जातो ते बसाचे 10 रुपये एक पर कॅन्डिडेट. एका ग्लासात दोघांची पार्टी होती. एक उसाचा रस, एक ग्लास उसाचा रस आणि पेमेंट अर्धे केलते. श्रेया कोणीतरी आहे ना ते कोण श्रेया? श्रेया इथं आहे, हे इथं आहे मी श्रेया. रेल्वे स्टेशनच्या तिकडे ते हा ते पण नाव नाही आठवत ना बे. गायत्री हॉटेल माहिती आहे ना. गायत्री हॉटेल, गायत्री हॉटेलला कसं आहे ते खूप मोठ्या लोकांसाठी येते. तिथं जाऊन येणं उसाचा रस हा मग जेवल्यावर तुला चकना म्हणून हे काय म्हणते आम्हाला चकना म्हणून जेवल्यानंतर चकना पा. पोरायचे विचार पा. चकना चुकना काय. अरे लहान लहान गोष्टी माहित आहे का. लहान लहान गोष्टीत आनंद शोधणं हे आपलं काम आहे. पार्टी लागली तरी तिने दिलं नाही. त्या भावाला किती दादा कसा आहे विषय. आम्ही 10 बेड्यांचे पाया लागला तेव्हा हा भेटला. हे तर खरं म्हण. तो पाय नाचू राहिला ना खदखद. हे तर खरं म्हण. काय 5 स्टार. अरे डू नथिंग. हा हे तू आमच्यातला थोडी नाही. तू अधून मधून येत. चाललं का रे. कोणाचा फोन आला. चला आता आद्या सुरू होऊन जाते. आद्या तो कॉर्नर पकडते आमच्या हॉस्टेलचा. तो आला आणि एकटाच मस्त बोलत राहते फोनवर आहे ना. ओ भाऊ काय तुला काय वाटते. हा ते तिकडला आहे स्पॉट बाजूची रूम. हा बाजूची रूम आमच्या रूम मधल्या लवबर्ड्ससाठी आहे ते. नाही तर मित्रांनो फायनली आजचा सेकंड डे. काल रात्री ब्लॉग शूट केला, त्यानंतर लवकरच झोपलो बिकॉज थकलो होतं सकाळपासून आणि एडिट वगैरे पण नव्हता केला. आणि पण तरी कालचा ब्लॉग आला. नाही आला असं नाही आहे. कालचा ब्लॉग आला. कन्सिस्टन्सी मेंटेन आहे पिछले 3 दिनों से. आणि आज सॉरी जरा सर्दी झाली. आणि हा पहा आदित्य सध्या बिझी आहे फोनमध्ये. फोनमध्ये दाखवलं तर थोडंसं हा ते राहू दे आता. चला मित्रांनो, तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. दुसरा ब्लॉग लगेच सुरू करतो मी आणि हा ब्लॉग एडिट करून अपलोड करतो. म्हणजे कसं तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहायला भेटन. आता आमची थोडीशी कशी पेपर जवळ येऊ राहील ना. सो अभ्यास इज मस्ट. देअरफॉर वी आर स्टडिंग. सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. होपफुली तुम्हाला आवडलाच असेल. कमेंटमध्ये काही ना काही चांगलं लिहा. आवडला नाही आवडला, काही सजेशन, काही चुकलं म्हणजे मी करेक्ट करतो. चला मग भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.